थेट दृश्यात नाशिकमध्ये छावा संघटनेचं आंदोलन सुरू झालंय। आक्रमकतेनं घोषणाबाजी केली जाते। हॅलो, नाशिकमधली दृश्यात लातूरमध्ये छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करण्यात आल्यानंतर राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये आता छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। बाबू माईक चालू कर। नाशिक सूरज चव्हाण यांच्या विरोधात नाशिकमध्ये देखील छावा संघटना आक्रमक झालेली आहे आणि सूरज चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारून या ठिकाणी छावा संघटनेकडून निषेध करण्यात आलेला आहे। जोडे मारो आंदोलन करतात काय नेमके? सगळ्यात महत्त्वाचं, हा सूरज चव्हाण हा खरोखर एखादा कार्यकर्ता आहे का? जर तो दुसऱ्या कार्यकर्त्याच्या व्यथा समजून घेत नसेल आणि कार्यकर्त्यावरती जर हल्ला करत असेल तर अशा सूरज चव्हाणला या पक्षामध्ये काय कुठल्याही प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये ठेवता कामा नये, याला बॅन करण्यात यावं। कारण जो कार्यकर्त्याची व्यथा समजू शकत नाही तो कुठल्याही प्रकारचा कार्यकर्ता असूच शकत नाही। सूरज चव्हाणची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचं कारण आमचे विजय गाडगे पाटील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी गेले होते आणि त्या व्यथा मांडत असताना त्यांनी रीतसर निवेदन दिलं आणि निवेदन देत असताना ह्या जो सूरज चव्हाण आहे त्याच्या सहकाऱ्यांनी या सर्वांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। कारण देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्यासाठी जर विजय गाडगे पाटील जात असतील आणि त्याच्यावर हल्ले होत असतील तर अतिशय निंदनीय आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करतो छावा संघटनेच्या वतीने। विजय गाडगे पाटील हे शेतकरी पुत्र आहे। त्यांनी अनेक वेळी मराठा समाजासाठी शेतकऱ्यांसाठी जे काही आंदोलन केले आहे त्यांनी फक्त तिथे जाऊन काय मागणी केली तर त्यांनी हीच मागणी केली का फक्त राज्याच्या कृषी मंत्र्यांनी पत्तेनं खेळण्याच्या ज्या जुगारीमधून या लोकांचं जे काही नुकसान होतंय यासाठी त्यांनी ती मागणी केली असताना त्यांना जी मारहाण झाली आहे ही अतिशय निंदादायक ही गोष्ट आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।